नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत. आज पुन्हा नवा दिवस, नवी खळबळ, नव्या राजकीय घडामोडी आणि आपली नवी चर्चा. आजचा माझा प्रश्न आहे, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी का? हा प्रश्न मी अशासाठी विचारतोय की आज सकाळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं एक शिष्टमंडळ राजभवनावर जाऊन राष्ट्रपतींना भेटलं आणि त्यांनी मागणी केली की महाराष्ट्रातली परिस्थिती बिघडली आहे, राष्ट्रपती राजवट लागू करा. ही मागणी कितपत योग्य आहे? महाराष्ट्रातली परिस्थिती एवढी बिघडली आहे का? जे मंत्र्यांचे राजीनामे आणि जे राजकारण चाललंय आणि विरोधकांचंही जे राजकारण चाललंय त्याबाबत काय म्हणता येईल, याविषयी चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, माझ्यासोबत आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरे, माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते गुरुनाथ कुलकर्णी आणि माझ्यासोबत औरंगाबादहून आहेत कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो. मी नीलम गोरेंपासून सुरुवात करतो. मला सांगा नीलमजी की तुम्ही आज सकाळी गेला तिथे राजभवनावर आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली, कारण काय? एक तर गेल्या वर्षभरामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत, ती रोजच्या जगण्याच्या संघर्षाबरोबर भारनियमन, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पाणी शेतीला पाहिजे, ऊसाला भाव मिळत नाही आणि अशा वेळेला कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला असतानाच त्याचा एक महाभीषण असा प्रत्यक्ष स्फोट झाला आणि तो म्हणजे मुंबईवरती झालेला हल्ला. अनेकांचे प्राण गमावले, शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झाली. इतकंच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानमध्ये आणि संपूर्ण जगामध्ये एक मानवतेला कलंक म्हणता येईल अशा पद्धतीचा हल्ला झाला. ज्या ढिसाळ पद्धतीने या सगळ्या परिस्थिती हाताळली गेली, त्याच्यासाठी प्रतिबंधात्मक कुठल्या योजना अस्तित्वात नव्हत्या. आज देखील परिस्थितीत कुठलीही सुधारणा नाहीये आणि हे मुद्दे आजच आम्ही बोलतोय अशातला भाग नाहीये. तर गेले 3-4 वर्ष सातत्याने सागरी सुरक्षेच्या प्रश्नावरती विधिमंडळात देखील विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित करून शासन आणि खास करून मुख्यमंत्री, गृहमंत्री त्याची दखल घ्यायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आज शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही मागणी करण्यात आली. मी येतो तुमच्याकडे परत. मी जातोय गुरुनाथ कुलकर्णींकडे. सरकारी पक्षाचे प्रवक्ते आहेत ते. गुरुनाथजी, ऐकलत तुम्ही नीलम गोरे काय म्हणतात? तुमचा प्रतिवाद काय आहे? असं आहे की उद्या शिवसेनाला आणि शिवसेनेचं शिष्टमंडळ आज जे राज्यपालांना भेटायला गेलं आणि भारतीय घटनेचं कलम 356 हे या राज्यावर लावावं अशी त्या ठिकाणी जी मागणी केली. एक तर या कलमाचा अर्थच त्यांना समजलेला नाहीये. या कलमाचा अर्थ समजला नाही याचं कारण असं आहे की 356 आर्टिकल जे आहे त्याचं संपूर्ण अंमलबजावणी ज्या राज्यात ज्यावेळी करायची असते त्यावेळी एक तर त्या ठिकाणी राजकीय अस्थिरता असायला पाहिजे. त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाचं त्या ठिकाणी बहुमत असता कामा नये आणि जर तर असलं बहुमत त्या ठिकाणी कुठेतरी बंडखोरी झालेली, बंडाळी माजलेली आहे अशी एक परिस्थिती असला पाहिजे. संपूर्ण राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था त्या ठिकाणी बिघडलेली असली पाहिजे सर्व त्या ठिकाणी. आणि या सर्व निर्णय ज्या परिस्थिती आहे ही जर अशी जर परिस्थिती राज्यामध्ये असेल तरच त्या ठिकाणी केंद्र शासनाला 356 आर्टिकल त्या ठिकाणी लावता येतं. मी त्या ठिकाणी या ठिकाणी नीलम गोरे आणि सन्माननीय उद्धव ठाकरे यांना एक उदाहरण देऊ इच्छितो. ज्यावेळी त्यांचं सरकार त्या ठिकाणी होतं त्यावेळी छगन भुजबळ हे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते होते आणि याच मंडळीने त्यांच्या बंगल्यावर त्या ठिकाणी मोठा हल्ला केलेला होता आणि हल्ला एवढा जबरदस्त होता की जर त्या ठिकाणी छगन भुजबळ त्या खोलीमध्ये त्या ठिकाणी दडून राहिले नसते तर त्या ठिकाणी छगन भुजबळ वाचले नसते. अशा परिस्थितीमध्ये त्यावेळी काँग्रेस पक्षाने मागणी केली होती की या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट त्या ठिकाणी लावा, की सगळं जी आवश्यक सर्व जी कारणं आहेत ती सर्व कारणं त्यावेळी उपस्थित होती. आणि इंद्रजित गुप्ता त्यावेळी केंद्रामध्ये गृहमंत्री होते, त्यावेळी तिकडे आले होते. या ठिकाणी या राज्यामध्ये मागणी करून सुद्धा त्यावेळी केंद्राने 356 कलम लावलं नव्हतं. त्यामुळे ही 356 कलम लावणं हीच एक हास्यास्पद गोष्ट आहे. हास्यास्पद गोष्ट. मी जातोय कॉम्रेड भालचंद्र कांगोंकडे. कांगो, मला सांगा की काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही ऐकलत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि शिवसेनेचे प्रवक्ते काय म्हणतायत, तुमचं काय म्हणणं आहे? महाराष्ट्रामधला सत्ताधारी पक्ष हा बेजबाबदार तर आहेच, याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही, पण विरोधी पक्षही तितकाच बेजबाबदार आहे हे वारंवार वेगवेगळे प्रश्न ते उपस्थित करतात त्यावरून सिद्ध होतं. रोगापेक्षा इलाज भयंकर अशी परिस्थिती आहे. आज देशामध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर या देशातली लोकशाही आणि स्थिर सरकारी आवश्यकता आहे
आणि अशा वेळेस राष्ट्रपती राजवट लागून आपलं राजकीय उल्लू साधण्याचा हा जो प्रयत्न आहे तो अत्यंत दुर्दैवी आणि ह्या देशातल्या लोकांची थट्टा उडवणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांनी जाऊन आज राष्ट्रपतींकडे जी मागणी केलेली आहे ती एका राजकीय खेळीचा भाग आहे. दहशतवादी आणि कायदा सुव्यवस्था याच्याशी त्यांना काही घेणं देणं असं मला वाटत नाही. आणि ह्याचाच पुरावा म्हणजे 1 डिसेंबरला त्यांनी कुठल्या मुद्द्यावर महाराष्ट्र बंद करायचं ठरवलं होतं हे जरा त्यांनी लिहिलेली पोस्टर आणि त्यांच्याच वर्तमानपत्रात येणारे लेख त्यांनी वाचून बघावेत आणि आपण कुठल्या कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी करतो आहोत याचा विचार त्यांनी करावा. आणि म्हणून मला असं वाटतं की भारतामध्ये लोकशाही मजबूत करण्यासाठी 356 कलमाचा गैरवापर होणं ही अत्यंत भयानक गोष्ट अनेक वेळा घडलेली आहे. ती घडू नये यासाठी खरं म्हणजे विरोधी पक्ष आणि सगळ्यांनी सतर्क असायला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्रामधल्या सत्ताधारींनी सगळं बरोबर केलेलं आहे. आर पाटलांनी नैतिकता धरून राजीनामा दिलेलाच आहे आणि मला वाटतं मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे त्याच वाटेवर आहे. तेव्हा सरकारने निश्चितपणे आपण कणखर आहोत आणि कायदा सुव्यवस्था करण्यासाठी आहोत ह्याची जाणीव लोकांना करून दिली पाहिजे. परंतु मला असं वाटतं भारतातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी आजच्या या कठीण परिस्थितीमध्ये एक बाहेर असा स्पष्ट संदेश पाठवला पाहिजे की आम्ही सगळे एकत्र आहोत. मी आठवण करून देतो की पंतप्रधानांनी विरोधी पक्षाची मीटिंग बोलवली त्यामध्ये भारताचे प्रमुख विरोधी नेते म्हणून लालकृष्ण अडवाणी त्या मीटिंगला गेले नाहीत आणि शिवसेना जी आज राष्ट्रपती राजवटीची मागणी करतेय त्यांनी त्या मीटिंगवर बहिष्कार टाकलेला होता अशी माझी माहिती आहे. याच्यावरूनच यांना किती देशाच्या स्थैर्याची काळजी आहे हे स्पष्ट होतं. आणि म्हणून मला वाटतं महाराष्ट्राची जनता कांगो मी तुमच्याकडे परत हेमंत देसाई विरोधकही बेजबाबदार आहेत आणि सरकारी तर आहेत असं कांगोंचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं म्हणजे कांगोंना मी पूर्णपणे या बाबतीत सहमती आहे माझी. माझं असं म्हणणं एवढंच आहे की हा सगळा जो मुंबईतला प्रकार घडला सरकार 100% जबाबदार आहे त्याच्यामध्ये. हे आता अनेक लोकांनी त्याच्याबद्दल मतं व्यक्त केल्यामुळे मी पुन्हा तेच मुद्दे उगाळत बसत नाही. माझं असं म्हणणं आहे की हा एक टोटल आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा एक भाग आहे. त्यामुळे केवळ जर तुम्ही राज्य सरकारला जबाबदार धरलं तर केंद्र सरकारला सुद्धा तेवढंच जबाबदार धरायला लागेल. पण केवळ राष्ट्रपती राजवट आली त्याच्यामुळे काय साध्य होणार आहे? प्रशासन ते असतील, पोलीस तेच असेल, त्याच्यामुळे काहीही फरक पडणार नाही. मला असं वाटतं की ही उतावीळपणाची आक्रस्ताळी आणि बेजबाबदारपणाची मागणी आहे. यामुळे काहीही साध्य होणार नाही. आणि कायदा आणि सुव्यवस्था याचं शिवसेनेला काय पडलंय आतापर्यंत? गुजरातमध्ये जेव्हा दंगली झाल्या तेव्हा शिवसेनेने काय, त्यांचा तो मित्रपक्ष आहे. कर्नाटकमध्ये आता हल्ले झाले ख्रिश्चनांवरती, ओरिसामध्ये झाले, त्यावेळी शिवसेनेने काय मागणी केली? 1992च्या दंगलीत तर शिवसेनाच आघाडीवर होती. माफियाशाही, दंगली करणं, खंडणीशाही हे शिवसेनेचं संपूर्ण त्यांचा कार्यक्रमाचा भाग येतो. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थाबद्दल अवाक्षरही काढण्याची त्यांची नैतिक पात्रता त्यांच्याकडे नाही. नैतिक पात्रता नाही. नीलम गोरे, ऐकताय तुम्ही? नैतिक पात्रता नाही. ज्या शिवसेनेने खंडणीखोरी केली, आयुष्यभर दंगली केल्या, त्यांना कायदा सुव्यवस्थेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही असं हेमंत देसाई म्हणतायत. तुमचं उत्तर काय आहे? निखिल वागळे, तुम्ही सर्वजण आता तुम्हाला मला त्यातून सन्मानाने अपवाद करायला पाहिजे. तुम्ही पत्रकार आहात, हेमंत देसाई पत्रकार आहेत, परंतु राजकीय मतभेदामध्ये एवढी टोकाची कावीळ होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. कावीळ कोणाला झालेलं नाहीये. हेमंत देसाईंनी ज्या घटना सांगितल्या नीलम गोरे त्या खोट्या आहेत का सांगा. दंगलीमध्ये 1992च्या शिवसेनेचा हात होता हे श्रीकृष्ण कमिशनच्या अहवालात आलेलं आहे. त्यानंतर गुजरातच्या दंगलीच्या वेळेला तुम्ही काय केलं नाहीत. शिवसेनेने अनेक वेळा गुंडगिरी केलेली आहे आणि आज जाऊन तुम्ही राष्ट्रपतींकडे राष्ट्रपतीची राजवटीची मागणी करताय. कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा कोणता पुरावा तुम्ही दिलेला आहे? वागळे, माझं पूर्ण तुम्ही होऊ देणार असाल तर मी बोलते. नाही, तुम्ही कावीळीचा आरोप केला इतर पाहुण्यांवर म्हणून बोलावं लागतंय. आरोप केला याला कारण आहे. पहिली गोष्ट म्हणजे केरळच्या मुख्यमंत्र्यांनी इतकं बेजबाबदार आणि घाणेरडं विधान केलं त्याबद्दल कांगो एक शब्द बोलायला तयार नाहीयेत. गृहमंत्री आर पाटील आदल्या दिवसापर्यंत जे काही बोलले की ऐसा हादसा होताही रहता है त्याच्याबद्दल गुरुनाथ कुलकर्णी काही बोलायला तयार नाहीत. निदान हेमंत देसाई त्याच्याबद्दल बोलतील अशी माझी अपेक्षा होते. त्याबद्दल हेमंत देसाई काही बोललेले नाहीयेत. आणि तुम्ही पूर्वी भुजबळांचं काय झालं, 93 साली काय झालं, त्या घटनांच्या संदर्भामध्ये वेळोवेळी शिवसेनेने स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे. प्रश्न असा आहे आता की RDX आता परवाच्या झालेल्या हल्ल्यात होतं का नव्हतं, किती अतिरेकी आले होते, किती लोक जी मृत पावली, टॅक्सींचे स्फोट का झाले, कशा पद्धतीची बुलेट प्रूफ जॅकेट होती, हेल्मेटमधून गोळ्या कशा गेल्या,
सागरी मार्गावरती कशा पद्धतीची सुरक्षा नाहीये हे सर्व समोर दिसत असून देखील हे तिघं महानुभाव जर का म्हणत असतील की कायदा आणि सुव्यवस्था चांगली आहे, तर मी यांना कावीळ झाली नाही म्हटलं तर फार मोठे तटस्थ म्हणून नोबेल पारितोषिक देऊ का, काय करू? अगदी बरोबर आहे, तुमचा राग समजू शकतो मी जातोय कुलकर्णींकडे. गुरुनाथ कुलकर्णी, बघा काय म्हणतायत, तुम्हाला तिघांनाही कावीळ झाली असा त्यांचा आरोप आहे. तुम्ही शिवसेनेवर उगाचच्या उगाच आरोप करताय, तुमचं काय म्हणणं आहे? शिवसेनेचं संपूर्ण कॅरेक्टरच संपूर्ण पहिल्यापासून जर राहिलेलं आहे आणि म्हणून तुमच्या नीलम गोरे ह्या हल्ली शिवसेनेमध्ये आलेल्या आहे, ज्याचा मागाशी मग उल्लेख केला की ज्यावेळी छगन भुजबळ विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी असताना, शिवसेना भाजपाचं सरकार असताना ज्यावेळी त्यांच्या घरावर हल्ला झाला त्यावेळी याच नीलम गोरे त्या ठिकाणी या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभर फिरत होत्या. त्यामुळे उद्या नीलम गोरे काय सांगतात आणि त्यांनी कावळी झाली असं जरी म्हटलं तर त्यांना माहिती आहे की ते जे आरोप करतायत हे बिनबुडाचे, चुकीचे आहेत. त्यांना कोणाचं तरी समर्थन करायचंय, कोणाच्या नेतृत्वाचं त्या ठिकाणी बाजूला घेऊन त्या ठिकाणी त्यांना लोकांच्या समोर यायचं आहे. आणि म्हणून हा नीलम गोरेंचा सर्व आटोप आहे. त्यामुळे मला त्या ठिकाणी एक मिनिट थांबा, हेमंत देसाईंना पण उत्तर द्यायचंय. मी हेमंत देसाईंकडे जातोय, एक मिनिट थांबा. कावीळ झाल्याचा आरोप तर पूर्णपणे हा बेजबाबदारपणाचा आमच्यावरती केलेला. मी माझ्या वतीने तरी सांगतो असं की अच्युतानंदन यांचं जे काही वक्तव्य आहे तो विषयच निघाला नाही ना आता. तो आपण नंतर घेणार आहोत विषय, आपण त्यावर सुद्धा बोलणार आहोत. त्यांचं वक्तव्य जे आहे ते पूर्णपणे निषेधार्ह आहे, त्याच्याबद्दल बोलायलाच पाहिजे. पण त्याच्याशिवाय मुक्तार अहमद नक्वी यांनी जे वक्तव्य स्त्रियांच्या बद्दल केले त्याच्याबद्दल नीलम गोऱ्यांनी बोलायला पाहिजे ना. एक त्या स्त्रीमुक्तीवादी कार्यकर्ते आहेत, त्यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे त्यानंतर माफी मागितली, माफी मागायला लागली त्यांना. आणि यापूर्वी पण आज आरएसएसनी त्यांचं समर्थन केलंय आणि मुख्तार अहमद नक्वी यांनी सुद्धा माफी नाईलाजानी अशी म्हणजे केवळ प्रेशर आल्यामुळे कशी बशी मागितलेली, त्यांना ते पटलेलं अशातला भाग नाही. याबद्दल शिवसेनेने आपली भूमिका गेल्या 2 दिवसातही मांडलेली नाही. म्हणजे कालचं वक्तव्य ते काल कोणाचंही स्टेटमेंट आले नाही शिवसेनेबद्दल. त्यांना आता कशाची कावीळ झाली तर त्यांनाही विचारायला लागेल नीलम गोरेंना. आपण ही चर्चा पुढे चालू ठेवूया. आपली चर्चा आज पहिल्या सेगमेंटमध्ये खूप संघर्षमय झालेली आहे. नीलम गोरे यांचा संताप सुद्धा योग्य आहे, त्यांना दिलेली उत्तरं सुद्धा तुम्ही ऐकतायत. मी आता घेणार आहे एक ब्रेक, पण ब्रेकपूर्वी आपला जो प्रश्न आहे तो बघा. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी का? आपले प्रेक्षक काय म्हणतात बघा, पडद्यावर तुम्ही बघू शकता. 94% प्रेक्षक म्हणतात होय लागू करावी. जनमत कुठे आहे ते तुम्हाला दिसू शकतंय, तुम्ही SMS करू शकता. दर सेगमेंटमध्ये आपण हा पोल जाहीर करू. घेऊया एक ब्रेक, पहा.